झी 24 तास एक पाऊल पुढे। नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरे यांचं शक्ती प्रदर्शन होणार आहे। कुडाळ मधल्या ज्या मैदानावर राणेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वस्त्रहरण करण्यासाठी सभा घेतली होती त्याच मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे। या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे कोकणवासियांचं लक्ष लागलंय। कोकणातील अणु ऊर्जा प्रकल्प, गाडगीळ कस्तुरीरंगन समिती अहवाल तसंच मायनिंग प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांची तोफधड आणणार आहे। सुमारे 40,000 कार्यकर्ते सभेसाठी उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। मालवण विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर तब्बल 7 वर्षांनी शिवसेनेची एवढी मोठी सभा कुडाळमध्ये होतीये, त्यामुळे उद्धव यांच्या आजच्या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। मग तो गौण खनिजाचा असेल, लाकूड व्यापाऱ्यांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, महिलांचा असेल आणि महिलांवरील अत्याचार असून देत, आणि या सर्व प्रश्नामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक वातावरण तयार झालं आहे। सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नारायण राणे हे गेली 5 वर्ष उद्योगमंत्री असताना सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठलाही नवीन उद्योग सुरू करू शकले नाहीत। त्याच्यापेक्षा जे उद्योग होते ते आता उद्योग बंद पडत आलेले आहेत। आणि त्याचबरोबर या ठिकाणी असलेले खासदार हे पण खासदार निष्क्रिय खासदार म्हणून लोकांमध्ये गणना झाली आहे। आणि या सर्वांच्या विरोधात लोकांना पर्याय पाहिजे, आणि तो पर्याय हा शिवसेना देऊ शकेल, आणि तो पर्याय उद्धव साहेबच देऊ शकतील असा विश्वास सिंधुदुर्गवासियांना आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।